नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 3 सर्कल. सर्कल या लेसनचे ऑलरेडी 10 पार्ट्स मी अपलोड केलेले आहेत. प्रत्येक पार्टमध्ये आपण काहीतरी नवीन शिकलेलो आहोत, प्रॅक्टिसेस शिकलेलो आहोत किंवा त्याच्या आधीचा काहीतरी पार्ट आपण शिकलेलो आहोत. आज हा जो आपला 11th पार्ट आहे, तर यामध्ये आज आपण पाहणार आहोत इन्स्क्राइब्ड अँगल आणि त्याचबरोबर इंटरसेप्टेड आर्क. ओके, हे दोन टॉपिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी खूप छोटे छोटे व्हिडिओज तयार करते जेणेकरून तुम्हाला जास्त बोर होणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल, याच्या आधी ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून पाहू शकता किंवा आपणच करूया त्या ॲक्टिव्हिटीज. बघूया आपण काय आहेत ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की वी हॅव लर्न सम प्रॉपर्टीज रिलेटिंग टू अ सर्कल. सर्कलचे रिलेटेड अनेक प्रॉपर्टीज आपण शिकलेलो आहोत. त्याच्याशी रिलेटेड अनेक टर्म्स आपण पाहिलेले आहेत. व्हॉट इज रेडियस, व्हॉट इज कॉर्ड, व्हॉट इज सेंटर, व्हॉट इज सर्कल, हे सगळं काही आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. अँड पॉईंट्स ॲज वेल ॲज लाईन्स, टँजेंट्स. लाईन्स म्हणजेच काय, टँजेंट्स. पॉईंट्सबद्दल आपण शिकलेलो आहोत. लाईन्स म्हणजेच टँजेंट काय असतं, सेकंड काय असतं, या सगळ्याबद्दल आपण सगळं काही पाहिलेलं आहे. नाव लेट अस लर्न सम प्रॉपर्टीज रिगार्डिंग सर्कल अँड अँगल्स विथ द हेल्प ऑफ सम ॲक्टिव्हिटीज. मग आता आपण सर्कल आणि अँगल्स यांच्याशी निगडीत काही प्रॉपर्टीज या व्हिडिओमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे की ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज सर्कल ऑफ एनी रेडियस ॲज गिवन इन फिगर 3.40. तुम्हाला एक छान असा भला मोठा असा सर्कल ड्रॉ करायचा आहे की किती रेडियस तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या त्याच्यामध्ये रेडियस दाखवायचे आहेत, कॉर्ड दाखवायचे आहेत, सगळं काही याच्यामध्ये दाखवले त्याप्रमाणे पॉईंट्स वगैरे दाखवायचे आहेत. ड्रॉ अ कॉर्ड ए बी. या ठिकाणी ए बी कॉर्ड काढलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. अँड सेंट्रल अँगल ए सी बी. आणि या ठिकाणी सेंट्रल अँगल आहे कोणता आहे, ए सी बी. इथे काय आहे, ए सी बी हा सेंट्रल अँगल आहे. ओके सॉरी. हा आहे सेंट्रल अँगल ए सी बी. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे नेक्स्ट आपल्याला की टेक एनी पॉईंट डी. कुठेही घ्यायचं आहे आपल्याला, सर्कलवरती एक पॉईंट घ्यायचा आहे ज्याचं नाव आहे डी. या फिगरमध्ये डी घेतलेला आहे या ठिकाणी. ऑन द मेजर आर्क अँड पॉईंट ई ऑन दी मायनर आर्क. आता या ठिकाणी जेव्हा आपण कॉर्ड ए बी ड्रॉ करतो आहे तर कॉर्ड ए बीमुळे काय होतं आहे, सर्कलचे दोन पार्ट्स तयार होत आहेत. एक तर मेजर पार्ट आहे ज्याला आपण मेजर आर्क म्हणतो, हा आहे मायनर आर्क. ओके, मेजर आर्क काय, मायनर आर्क काय, सेमी सर्क्युलर आर्क्स काय, हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी पॉईंट डी आपण मेजर आर्कवरती घेतलेला आहे, पॉईंट ई आपण मायनर आर्कवरती घेतलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की मेजर अँगल ए डी बी. आता या ठिकाणी हा जो ए डी बी अँगल आहे, ओके, हा जो अँगल आहे याचं मेजरमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. अँड अँगल ए सी बी. आणि ए सी बी हा जो अँगल आहे, जो सेंट्रल अँगल आहे, त्याचं मेजरमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि दोघांच्या मेजरमेंट्समध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. आता तुम्ही प्रोट्रॅक्टर घेऊन याचं मेजरमेंट्स फाइंड आउट करू शकता. मी या ठिकाणी अंदाजे लिहिते की याचं मेजरमेंट 110 असेल, अंदाजे आहे. तुम्ही सर्कल ड्रॉ करायचं आहे किंवा तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी ड्रॉ करून दिलेला आहे. जस्ट प्रोट्रॅक्टर ठेवून तुम्ही ते मेजर करू शकता. सपोज की या ठिकाणी हा जो सेंट्रल अँगल आहे हा 110 डिग्रीचा आहे. जर हा 110 डिग्रीचा असेल तर डेफिनेटली हा किती येणार आहे, 55 डिग्रीचाच येणार आहे. ओके, तुमच्या बुकमध्ये पण अशाच पद्धतीने असेल. जेवढा अँगल ए सी बीचं मेजरमेंट असेल, जेवढं अँगल ए सी बी या सेंट्रल अँगलचं मेजरमेंट असेल त्याच्या करेक्टली हाफ मेजरमेंट येणार आहे ए डी बी अँगलचं. ओके, कारण तो तशा प्रकारचा थिअरमच आहे. तो थिअरम पण आपण शिकणार आहोत. नेक्स्ट आता आपण सेकंड जो प्रश्न आहे तो बघूया की मेजर अँगल ए डी बी. हा जो ए डी बी अँगल आहे याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. अँड ए ई बी. आणि या ठिकाणी हा जो ए ई बी आहे याचं मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे आणि दोघांचे मेजरमेंट्स तुम्हाला ॲड करायचे आहेत. ओके, कोणाचं ए डी बी या अँगलचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि अँगल ए ई बी म्हणजे हे जे मेजरमेंट आहे हे घ्यायचं आहे. दोघांचे मेजरमेंट्स तुम्हाला ॲड करायचे आहेत. आता हे सगळं तुम्ही प्रोट्रॅक्टर घेऊन मेजरमेंट्स वगैरे ॲड करून बघू शकता. ही होती फर्स्ट ॲक्टिव्हिटी. त्याच्यामधला तिसरा प्रश्न आता आपण पाहतोय. तिसरा प्रश्न आहे टेक पॉईंट्स एफ जी एच ऑन दी आर्क ए डी बी. आता या ठिकाणी ए डी बी जो आर्क आहे, ए डी
बी म्हणजे हा जो सगळ्यात मोठावाला मेजर आर्क आहे याच्यावरती आपण एफ जी एच हे पॉईंट्स घेणार आहोत. ओके, हा जो मोठा आर्क आहे याच्यावरती आपण हे तिन्ही पण पॉईंट्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मेजर अँगल ए एफ बी. आता या ठिकाणी ए एफ बी हा जो अँगल इथे तयार होते तो तुम्हाला मेजर करायचा आहे. सो ए एफ बी या ठिकाणी आपल्याला जॉईन ए आणि एफ जेव्हा आपण जॉईन करू तेव्हा या ठिकाणी ए एफ बी अँगल तयार होणार आहे आणि याचं मेजरमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे विथ दी हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर. नेक्स्ट आहे ए जी बी. त्याच्यानंतर पुन्हा आपण ए आणि जीला जॉईन करूया आणि ए जी बीचं मेजरमेंट फाइंड आउट करणार आहोत, ते तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट आहे ए एच बी. सो या ठिकाणी ए एच आपण जॉईन करूया म्हणजे आपल्याला ए एच बीचं मेजरमेंट फाइंड आउट करता येईल. ओके, नेक्स्ट कम्पेअर दिस मेजर्स विथ इच अदर ॲज वेल ॲज विथ मेजर ऑफ एस ए डी बी. ए डी बीचं मेजर जे आहे तर ते आणि आत्ता आपण जे अँगल्स पाहिले त्या सगळ्या अँगल्सचं मेजरमेंटचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. कोणत्या दोन अँगल्सचं मेजरमेंट सेम येते किंवा त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे का, याचं हाफ याचं डबल असं काय येतं का ते तुम्हाला स्वतः पाहायचं आहे. नेक्स्ट पुढे आपल्याला चौथा पॉईंट सांगितलेला आहे टेक एनी पॉईंट आय ऑन दी आर्क ए ई बी. आता या ठिकाणी हा जो ए ई बी आर्क आहे या आर्कवरती कुठे पण आपल्याला आय हा पॉईंट घ्यायचा आहे जसं की पुस्तकामध्ये इथे दाखवलेलं आहे. नेक्स्ट मेजर अँगल ए आय बी. आता या ठिकाणी ए आय बी ओके हा या ठिकाणी अँगल आपण तयार करूया आणि याचं मेजरमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, शोधायचं आहे. ओके, ए आय बीचं. नेक्स्ट सांगितलेलं आहे अँड कम्पेअर इट विथ ए ई बी आणि याचं मेजरमेंट तुम्हाला या अँगलच्या मेजरमेंटशी कम्पेअर करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे फ्रॉम द ॲक्टिव्हिटी यू मस्ट हॅव नोटिस्ड द मेजर. आता या ठिकाणी तुम्ही जे सगळे मेजरमेंट्स बघितले किंवा कम्पेअर केले त्याच्यावरून नेमकं कन्क्ल्युजन काय निघतं आहे ते आता आपण बघणार आहोत. सो पहिलं कन्क्ल्युजन आहे, तुमच्याकडे पुस्तक असेलच सो तुम्ही पुस्तकामधून रीड करू शकता किंवा ऐकू शकता. द मेजर अँगल ए सी बी. या ठिकाणी हा जो ए सी बी अँगल आहे सो द मेजर ऑफ अँगल ए सी बी इज ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए डी बी. सो या ठिकाणी हा जो ए डी बी आहे याचा मेजरपेक्षा हा जो ए सी बी आहे याचं मेजर ट्वाइस आहे. म्हणजे आता आपण इथे सपोज करूया की याचं मेजरमेंट काय होतं, एक्स होतं. ओके, आणि याचं मेजरमेंट काय येणार मग 2x येणार कारण याच्यापेक्षा याचं मेजरमेंट कसं आहे ट्वाइस आहे म्हणजे डबल आहे. ओके, सो हे होतं पहिलं कन्क्ल्युजन. नेक्स्ट आहे द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल ए डी बी हा अँगल त्याचबरोबर अँगल ए ई बी आणि ए ई बी हा अँगल याची मेजरमेंट काय येते 180 इतकी येते. कोणाकोणाची याची मेजरमेंट आणि या अँगलची मेजरमेंट काय येते 180 डिग्री येते. ओके, सो नेक्स्ट सेकंड पॉईंट काय थर्ड पॉईंट आपण पाहूया की द अँगल्स ए एच बी. या ठिकाणी आपण पाहिलं होतं की ए एच बी याचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं. त्याचबरोबर ए डी बी, त्याच्यानंतर ए एफ बी हा अँगल, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे ए जी बी. ओके, सो हा अँगल या सगळ्यांचं जे मेजरमेंट आहे त्यात ते कसं आहे इक्वल आहे. तुम्ही फाइंड आउट केलं असेलच, तुम्हाला कम्पेअर करायला सांगितलेलं होतं. नेक्स्ट आहे द मेजर्स ऑफ ए ई बी. आता या ठिकाणी जो ए ई बी अँगल आहे तर तो अँड अँगल ए आय बी आणि हा जो ए आय बी इथे तयार होतो आहे तो यांचं मेजरमेंट कसं आहे इक्वल आहे. आता ते इक्वल काय येतं आहे किंवा ते वेगळं काय येतं आहे इतरांचं मेजरमेंट हे सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. ओके, सो ही ॲक्टिव्हिटी यासाठी होती की नेमकं आपण या नेक्स्ट टॉपिकमध्ये काय अभ्यास करायचा आहे त्याची थोडक्यात आयडिया यावी. आता आपण पाहूया त्यातीलच दुसरी ॲक्टिव्हिटी पण सेम आहे, थोडंसं चेंजेस आहे की ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज सर्कल विथ सेंटर सी. सेंटर सी घ्यायचं आहे आणि एक सर्कल तुम्हाला ड्रॉ करायचं आहे ॲज शोन इन फिगर 3.41. सो ड्रॉ एनी डायमीटर पी क्यू. पी क्यू हा तुम्हाला एक डायमीटर ड्रॉ करायचा आहे, कसा पण करू शकता, असा करा, फक्त तो डायमीटर असायला पाहिजे. सो नाव टेक पॉईंट्स आर एस टी हे पॉईंट्स तुम्हाला सर्कलवरती घ्यायचे आहेत. ओके, ऑन दी सेमी सर्कल्स म्हणजे काय, जेव्हा आपण एखादी डायमीटर ड्रॉ करतो सर्कलमध्ये तेव्हा सर्कलचे दोन इक्वल पार्ट्स होतात, वरचा एक पार्ट आणि खालचा एक पार्ट. सो प्रत्येक पार्टला आपण सेमी सर्कल म्हणतो आणि इच सेमी सर्कल किती मेजरमेंटचा असतो 180 डिग्रीचा असतो. ओके, सो सपोज जर आपण या ठिकाणी अशा प्रकारे डायमीटर ड्रॉ केलं असतं तर हा एक पार्ट झाला असता, हा एक पार्ट झाला असता या साईडचा. ओके, तर अशा पद्धतीने डायमीटरमुळे सर्कलचे दोन इक्वल पार्ट्स तयार होतात. त्याच्यानंतर मेजर अँगल पी आर क्यू. आता या ठिकाणी हा जो पी आर क्यू जो एक अँगल तयार होते याचं मेजरमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर पी एस क्यू. आता या ठिकाणी हा जो पी एस क्यू आहे याचं मेजरमेंट. त्याच्यानंतर पी टी क्यू. ओके, पी टी क्यू आहे
आणि प्रत्येकाचं मेजरमेंट जेव्हा तुम्ही फाइंड आउट कराल तेव्हा तुम्हाला कळेल की हे सगळे कसे आहेत, 90 डिग्रीचे आहेत, म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल आहेत. ओके. सो नेक्स्ट, द प्रॉपर्टीज यू सॉ इन दी अबो ॲक्टिव्हिटीज. आत्तापर्यंत आपण जे काही प्रॉपर्टीज पाहिले की या दोन अँगल्सचं मेजरमेंट सेम येतं आहे, इक्वल येतं आहे किंवा हे सगळ्यांचं 90 डिग्री येतं आहे. मग असं का होतं आहे, तर याच्यामागे एक प्रॉपर्टी आहे. सो द प्रॉपर्टीज यू सॉ इन द अबो ॲक्टिव्हिटीज आर थिअरम्स दॅट गिव्ह रिलेशन्स बिटवीन सर्कल अँड अँगल्स. मग या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत यातून आपल्याला सर्कल आणि अँगलमध्ये जे रिलेशनशिप आहे तर ते पाहायला मिळणार आहे. सो लेट अस लर्न सम डेफिनेशन्स रिक्वायर्ड टू प्रूव्ह दी थिअरम्स. आणि याच्या पुढे जो थिअरम आहे तो आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी काही बेसिक डेफिनेशन्स माहीत असणं गरजेचं आहे, जे की आता आपण पाहणार आहोत. सो पहिला आपण पाहतो आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क दोन्ही पण महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. सो हे दोन्ही आपण परफेक्ट करणार आहोत. सो फर्स्ट आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल काय आहे हे जाणून घेण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ही फिगर ड्रॉ करायची आहे. इन दी फिगर 3.42 C इज द सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलचं सेंटर आहे C. द वर्टेक्स D ऑफ अँगल PDQ लाईज ऑन दी सर्कल. आता या ठिकाणी एक अँगल आपण घेतलेला आहे ज्याचं नाव आहे PDQ. ओके. याचा जो D पॉईंट आहे, जो D वर्टेक्स आहे, तर तो सर्कलवरती आहे. ओके. नेक्स्ट, द आर्म्स ऑफ PDQ. आणि हा जो PDQ अँगल आहे याचे जे आर्म्स आहेत, आर्म्स म्हणजे काय, याच्या ह्याच्या दोन बाजू आहेत, तर त्या पण कशावरती आहेत, सर्कलवरती आहेत. सर्कलला त्या इंटरसेक्ट करतात पर्टिक्युलर A आणि B पॉईंट्समध्ये. ओके. सो इंटरसेक्ट दी सर्कल ॲट A आणि B. A आणि B या पॉईंट्सवरती इंटरसेक्ट करत आहेत. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे सच ॲन अँगल इज कॉल्ड ॲन अँगल इन्स्क्राइब्ड इन दी सर्कल ऑर इन दी आर्क. मग हा जो अँगल या ठिकाणी तयार होतो आहे या अँगलला आपण काय म्हणणार, इन्स्क्राइब्ड अँगल. ओके. म्हणजेच या ठिकाणी ADB किंवा PDQ दोघांचं पण नाव काही घेतलं तरी ते सेमच येणार आहे. शक्यतो आपण ADB घेणार आहोत कारण A आणि B हे दोन काय एंड पॉईंट्स आहेत. सो ADB म्हणजे हा जो अँगल आहे तर हा काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. ओके. सो आता तुम्हाला कळलं असेल की इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय. तर असा अँगल की ज्याचा एक पॉईंट हा सर्कलवरती असतो, त्याचा एक वर्टेक्स हा सर्कलवरती असतो आणि जे दोन आर्म्स असतात तर ते सर्कलला दोन पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करतात. आणि अशा प्रकारचा जोही अँगल असेल त्या अँगलला आपण म्हणतो इन्स्क्राइब्ड अँगल. ओके. सो अशा पद्धतीने हे होतं इन्स्क्राइब्ड अँगल. ओके. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे जी इन्स्क्राइब्ड अँगलमुळे जी आर्क तयार होते जी की आहे ADB, त्याला काय म्हणणार आहोत आपण, ADB या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड अँगल आहे. ओके. हा अँगल कुठे इन्स्क्राइब झालेला आहे, ADB या आर्कमध्ये इन्स्क्राइब झालेला आहे. सो या ठिकाणी A आणि B काय आहेत, एंड पॉईंट्स आहेत. एंड पॉईंट्स आर्कचे असतात जे की आहेत A आणि B. सो अशा पद्धतीने हे होतं इन्स्क्राइब्ड अँगल. यासारखे आपण अनेक इन्स्क्राइब्ड अँगल्स ड्रॉ करू शकतो. जसं की सपोज हा एक सर्कल आहे, इथून आपण जर एखादा अँगल घेतला, याचं नाव आहे ABP. सो BAP हा पण कसा आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे, त्याचा एक वर्टेक्स हा सर्कलवरती असायला पाहिजे आणि दोन्ही पण आर्म्सनी सर्कलला इंटरसेक्ट केलेला असायला पाहिजे, तर तो कुठला अँगल होतो, इन्स्क्राइब्ड अँगल होतो. ओके. सो दिस वॉज अबाउट इन्स्क्राइब्ड अँगल. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राइब्ड अँगल पाहिलं होतं तर त्याच्यावरतीच आधारित आहे, ते म्हणजे इंटरसेप्टेड आर्क. सो इंटरसेप्टेड आर्कमध्ये खूप वेळा मिस्टेक्स होतात की इन्स्क्राइब्ड अँगल कोणतं, इंटरसेप्टेड आर्क कोणतं, तर तेच कन्फ्युजन आता आपण क्लिअर करणार आहोत. सो ऑब्झर्व ऑल फिगर्स 1 to 5 इन दी फॉलोइंग फिगर 3.43. तर या ठिकाणी आपल्याला 1 to 6 फिगर्स दिलेले आहेत जे की आपल्याला यांचं निरीक्षण करायचं आहे. सो या ठिकाणी आधी आपण इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय तर ते समजून घेऊया आणि मग आपण त्या फिगर्सकडे बघूया. सो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक फिगरमध्ये तुम्हाला काय कळतं आहे, एक सर्कल आहे, एक अँगल आहे बेसिक. ओके. एक सर्कल आहे, एक अँगल आहे आणि प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे त्या अँगलनी त्या सर्कलला इंटरसेक्ट केलेलं आहे. सो द आर्क ऑफ अ सर्कल दॅट लाईज इन द इंटेरियर ऑफ अँगल ABC. आता या ठिकाणी आपण सगळीकडे पाहतोय की अँगल ABC आहे. मग असा आर्क की जो इंटेरियर आहे, आता नक्की याचा अर्थ काय तो आपण जाणून घेऊया की या ठिकाणी एक अँगल आहे ABC. याचा इंटेरियर पार्ट म्हणजे काय, हा सगळा येणाऱ्याचा इंटेरियर पार्ट. ओके. म्हणजे या अँगलमध्ये, या अँगलच्या आतमध्ये जे पण काय आहे ते सगळं येणार त्या अँगलचा इंटेरियर पार्ट. सो या अँगलच्या इंटेरियर जो आर्क आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटरसेप्टेड आर्क. ओके. सो आता तुम्हाला कळलं असेल की अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये म्हणजे काय ते तुम्हाला कळलं असेल. सो
द आर्क ऑफ अ सर्कल दॅट लाईज इन द इंटेरियर ऑफ द अँगल ABC इज एन आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल ABC. म्हणजे असा अँगल की ज्याच्या इंटेरियर पार्टमध्ये जो आर्क आहे AC तो लाय होतो आहे. म्हणजेच हा काय झाला, AC इज वॉट, इंटरसेप्टेड आर्क. ओके, सो AC हा इंटरसेप्टेड आर्क तयार झालेला आहे. कुणामुळे इंटरसेप्ट झालेला आहे तो, तर अँगल ABCमुळे. अँगल ABCमुळे तो इंटरसेप्ट झालेला आहे. ओके, सो द पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल अँड द अँगल आर एंड पॉईंट्स ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. मग आता हा इंटरसेप्टेड आर्क कसा तयार होतो, तर सर्कलवरती म्हणजे सर्कल हे जे हा जो अँगल आहे, या अँगलचे हे दोन आर्म्स आहेत. ओके, सो अँगलचे जे दोन आर्म्स आहेत तर त्यापैकी प्रत्येकी आर्मने या सर्कलला एका पॉईंटवरती इंटरसेक्ट केलं पाहिजे. जसं की या आर्मने या पॉईंटवरती इंटरसेक्ट केलेला आहे, या आर्मने या पॉईंटवरती केलेला आहे, या आर्मने म्हणजेच बाजूने या पर्टिक्युलर पॉईंटवरती त्या सर्कलला इंटरसेक्ट केलेला आहे. सो अशा पद्धतीने आर्म जो आहे सर्कलचा, आर्म जो आहे अँगलचा, त्याने सर्कलवरती एका पर्टिक्युलर पॉईंटवरती इंटरसेक्शन करायला पाहिजे. ओके, आणि मग तेव्हा त्या अँगलच्या आतमध्ये जो काही सर्कलचा पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरसेप्टेड आर्क. ओके, सो द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल अँड द अँगल आर एंड पॉईंट्स ऑफ दॅट इंटरसेप्टेड आर्क. मग आता इथे एंड पॉईंट्स काय आहेत, या ठिकाणी A एंड पॉईंट आहे, या ठिकाणी C एंड पॉईंट आहे, या ठिकाणी C एंड पॉईंट आहे, या ठिकाणी B एंड पॉईंट आहे. सो हे जे एंड पॉईंट्स आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत. सो द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे ज्या पर्टिक्युलर पॉईंटवरती या अँगलने या सर्कलला इंटरसेक्ट केलेला आहे त्या ठिकाणी जे दोन पॉईंट्स तयार होत आहेत त्याला आपण एंड पॉईंट्स असं म्हणतो. जसं की या ठिकाणी हे दोन एंड पॉईंट्स आहेत, इथे हे दोन एंड पॉईंट्स आहेत, इथे हे दोन एंड पॉईंट्स आहेत. ओके, तर अशा पद्धतीने इथे एंड पॉईंट्स तयार झालेले आहेत. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, इच साईड ऑफ द अँगल हॅज टू कंटेन अँड एंड पॉईंट ऑफ द आर्क. अँगलच्या प्रत्येक साईडवरती एक एंड पॉईंट असायला पाहिजे. ओके, जसं की या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक अँगलच्या प्रत्येक साईडवरती एक एक एंड पॉईंट आहे. ते काय, ते काय, ते काय, ते काय, म्हणजे प्रत्येक साईडवरती एक एक एंड पॉईंट तयार होतो आहे. तर असं असेल तरच त्या ठिकाणी इंटरसेप्टेड आर्क असणार आहे. सो इथे जर आपण पाहिलं तर फिगर 1, 2 आणि 3 म्हणजे ही जी पहिली फिगर आहे, दुसरी फिगर आणि तिसरी फिगर, या तिन्ही फिगर्समध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा इंटरसेप्टेड आर्क येणार आहे, इथे हा जो आहे हा इंटरसेप्टेड आर्क येणार आहे आणि या ठिकाणी हा इंटरसेप्टेड आर्क येणार आहे. ओके, म्हणजे या तिन्ही फिगर्समध्ये फक्त एक ओनली वन अँड सिंगल इंटरसेप्टेड आर्क आहे. पण यानंतर जर आपण फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ जर आपण डायग्राम पाहिले तर या ठिकाणी दोन इंटरसेप्टेड आर्क्स तयार होत आहेत. कसं काय, हे पहिलं तर आहेच, पण या ठिकाणी पण इंटरसेप्टेड आर्क तयार होतो आहे. आपली डेफिनेशन काय आहे इंटरसेप्टेड आर्कची, तर जो अँगल आहे तर त्या अँगलच्या प्रत्येक आर्मने सर्कलला एका पर्टिक्युलर पॉईंटवरती इंटरसेक्ट केलं पाहिजे. मग या ठिकाणी पण ते इंटरसेक्शन होतं आहे. म्हणजे या ठिकाणी जे फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ डायग्राम्स आहेत तर या ठिकाणी दोन इंटरसेप्टेड आर्क आहे, एक आहे वरचीवाली, एक आहे खालचं. ओके, तर अशा पद्धतीने दोन इंटरसेप्टेड आर्क्स आहेत. इथे पण हा इंटरसेप्टेड आर्क आहे, हा इंटरसेप्टेड आर्क आहे. त्याच्यानंतर इथे पण हा इंटरसेप्टेड आर्क आहे, हा इंटरसेप्टेड आर्क आहे. ओके, तर पहिल्या 3 फिगर्समध्ये एकच इंटरसेप्टेड आर्क आहे आणि दुसऱ्या 3 फिगर्समध्ये दोन इंटरसेप्टेड आर्क्स तयार झालेले आहेत. सो आय होप की तुम्हाला इंटरसेप्टेड आर्कबद्दल आता कोणताही डाऊट नाही आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे, त्याच्या आधी इथे एक नोटीस दिलेली आहे की नोट आहे की ऑल्सो नोट दॅट ओनली वन साईड ऑफ द अँगल टचेस द सर्कल इन सेकंड, फिफ्थ, बट इन सिक्स्थ बोथ साईड्स ऑफ द अँगल टचेस द सर्कल. म्हणजे इथे जर आपण पाहिलं सेकंड आणि फिफ्थ फिगरमध्ये तर सेकंड आणि फिफ्थ फिगरमध्ये सर्कलचा फक्त एकच साईड अँगलचा फक्त एकच साईड सर्कलला टच करतो, या ठिकाणी पण आणि या ठिकाणी पण. पण सिक्स्थ डायग्राममध्ये मात्र दोन्ही पण जे पॉईंट्स आहेत तर ते सर्कलला टच करतात. ओके, सो ही एक नोटीस आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट आहे की फिगर 3.44 द आर्क इज नॉट इंटरसेप्टेड आर्क ॲज आर्म BC डज नॉट कंटेन एनी एंड पॉईंट ऑन दी आर्क. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं या फिगरमध्ये तर या फिगरमध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी एक एंड पॉईंट आहे. म्हणजे हा जो अँगल आहे तर ह्याचा एक पॉईंट इथे आहे, ए पॉईंट आहे. पण हा जो दुसरा आर्म आहे त्याने कुठेही सर्कलला इंटरसेक्ट केलेलं नाही आहे, ना इथे केलं आहे ना इथे केलं आहे. त्याच्यामुळे हा जो या ठिकाणी तयार होणारा जो आर्क आहे तर तो इंटरसेप्टेड आर्क तयार होईल का, नाही तयार होणार. कारण आपली डेफिनेशन अशी आहे की सर्कलच्या प्रत्येक अँगलच्या प्रत्येक आर्मने सर्कलवरती एकतरी इंटरसेक्शन केलं पाहिजे.
ओके. सो या ठिकाणी हा जो बी सी आर्म आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं इंटरसेक्शन नाही केलेलं आहे. सो या ठिकाणी कुठलाही इंटरसेप्टेड आर्क तयार होणार नाही आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे सगळं इंटरसेप्टेड आर्कबद्दल होतं आणि त्याचबरोबर इन्स्क्राईब्ड अँगलबद्दल आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट जो महत्त्वाचा थिअरम आहे तो म्हणजे इन्स्क्राईब्ड अँगल थिअरम, जो की आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा थिअरम असल्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. सो आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधले हे जे 2 टॉपिक्स होते ते क्लिअर झाले असतील. आपण ॲक्टिव्हिटीज देखील पाहिलेल्या आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.